एका माकडानी म्हणजे तो राजाभाई केनी अनेक लोकांनी खोटी बिलं काढली। चोर आहेत हे लोक। हाच माकड चोऱ्या करायला माझ्याकडे यायचा। तो म्हणजे राजा केनी, एक नंबरचा भाडकाव आहे। तुमचे सगळे प्रश्न उचलण्यासाठी उभा राहणार आहे। हे आपला जागतिक आदिवासी दिवस आहे आणि माझ्याबद्दल कोणतरी आज आणि एका माकडानी म्हणजे तो राजाभाई केनी होता, त्या भाड्याने मला बोलतो का, बोलतो माकड आहे, माकड चाले बंद करा। अरे आज आदिवासी जागतिक दिवस आहे आणि आमचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आहे। संविधानामध्ये आम्हाला आमचा अधिकार आहे, आम्ही भावी आमदार व्हावं। आम्ही समाज कल्याण सभापती तर झालो आणि जर भावी आमदार व्हायचं तर तुझ्यासारख्या माकड्याने सांगण्याने मी होणार आहे का? तर आमचा समोर असलेला जो आदिवासी बांधव आहे, माझ्या समोर आदिवासी बांधव आहे। मित्रांनो, अनेक लोकांनी आपले हक्काचे रस्ते, पाणी, लाईट, अनेक लोकांनी खोटी बिलं काढली। चोर आहेत हे लोक आणि आम्हाला बोलतात की माकडांनी माकड चाले बंद करावे। अरे मी ज्या वेळेला आदिवासी समाज कल्याण विभागावरती होतो ना, ज्यावेळी समाज कल्याण विभागावरती सभापती होतो, तेव्हा हाच माकड चोऱ्या करायला माझ्याकडे यायचा। तो म्हणजे राजा केनी, एक नंबरचा भाडकाव आहे। आज आदिवासी जागतिक दिवस आहे, हे बोलणं मला शोभत नाही आहे, पण आमच्याबद्दलचं आम्ही 10 वर्ष समाज कल्याण विभागाला होतो। प्रशासनाला माहिती आहे, इथल्या सर्व विधानसभेमध्ये असलेल्या लोकांना माहिती आहे। आजपर्यंत प्रामाणिक काम करत आलो, एकदम प्रामाणिक। कधी कागद विकला नाही, कधी कागदावरती विकून पैसे खाल्ले नाही, एवढा प्रामाणिक काम झालं। मला ज्या पदावरती बसलो होतं ना, ज्या आमदारांना 2,65,000 रुपयाचा जो मानधन मिळतं ना, मानधन, मला 10 वर्षापूर्वी 12,000 रुपयाचा मानधन होता आणि मला पेट्रोल अलाउन्स होता। मी परत जनतेमध्ये वाटून टाकला, असा नेता आहे मी। अरे सामाजिक बांधिलकी जपणारा नेता आहे मी। माझा आदिवासी बांधव हा माझा जीव की प्राण आहे, जीव की प्राण। प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याला जिथं गरज लागते ना, जिथं गरज लागते ना, तिथं एकच नाव आहे, तो म्हणजे दिलीप भोईर उर्फ छोटम। आणि माकड बोलतोय भावी आमदार। अरे माझा आदिवासी भावी आमदार केल्याशिवाय राहणार नाही, हा मला पूर्ण विश्वास आहे। मित्रांनो, माझ्यासाठी एकदा हात वरती करा। जे काय तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने जर मला त्या ठिकाणावरती नेलात तर मी खऱ्या अर्थाने तुमचा प्रत्येक प्रश्न अधिवेशनामध्ये घेऊन जाईन, रस्त्यावरती उतरेन। अरे ज्यांना सत्ता दिली त्यांनी 5 वर्षामध्ये एकही आम सभा लावली नाही। आम सभा म्हणजे काय असतं? जरा शांत राहा। आम सभा म्हणजे काय असतं? एका साईडला जनता असते आणि एका साईडला प्रशासन असते। जेव्हा जनता उठून प्रश्न विचारते आम्हाला की आमचे मूलभूत हक्क द्या, वर जायला पायाखाली लाईट नाही आहे, तर आम्हाला ती मिळायला पाहिजे, म्हणून आमसभा असते। ती कधी घेतली नाही 5 वर्षामध्ये। आणि हे आम्हाला सांगणार की आपण माकड चाले बंद करा। अरे माकड चाल्यापेक्षा वाईट तू आहेस, लोकांच्या अनेक या चोऱ्या केलेल्या आहेस। अशा भूमिकेत तुम्ही जाऊन सांगताय की माकड चाले बंद करा। मित्रांनो, मी आपल्याला माझं आजचं हे वक्तव्य नाही आहे, मी आपला प्रामाणिक कार्यकर्ता आहे, तुमचा समाजसेवक आहे। मी आदिवासी बांधवांचा, माझा ओरिजिनल आदिवासी असलेला माझा जो ती तुम्हाला व्हॅलिडिटी मिळते ना, तीच व्हॅलिडिटी मलाही आहे। त्या व्हॅलिडिटीवरती मी 2दा समाज कल्याण, जो आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिला, त्याची मला व्हॅलिडिटी मिळाली आणि मग मी जाऊन बसलो समाज कल्याण सभापती म्हणून। आणि हे सांगतात की आमच्या जातीबद्दल नाही, आमच्या याच्याबद्दल। अरे मूर्खांनो, जरा आपण थोडं संविधान तर पाळा।
तुम्हाला समजायला तर पाहिजे आमचा हक्क आहे. हक्क आम्ही आमदारकीला उभं राहायचं की आम्ही कशाला उभं राहायचं हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. मित्रांनो, जो माझ्यावरती आदिवासी बांधवांचा भरभरून प्रेम आहे, मी तुमच्या भरोशावरच उभा राहणार आहे. मी तुमच्या भरोशावर उभा राहणार आहे. तुमचे सगळे प्रश्न उचलण्यासाठी उभा राहणार आहे आणि रस्त्यावरती उतरून पेटून काम करणारा माणूस करणार आहे. आपली मला पूर्णपणे साथ पाहिजे.